हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आपल्या शरीराचा काही ना काही त्रास किंवा काही ना काही दुखणं चालूच असतं. पण त्याला ओव्हरकम करून किंवा त्याच्यासोबत फेस करून आपल्याला आपली रोजची कामं सुद्धा करावीच लागतात. पण रोजची कामं करताना सुद्धा आपण जे पण आपल्या शरीराला त्रास होतोय, तर तो कशाप्रकारे आपल्या रोजच्याच रूटीनमध्येच त्याचं सगळं म्हणजे गूढ जे असतं ना, ते दडलेलं असतं. तर रोजच्या रूटीनमधूनच आपण कशाप्रकारे त्याच्यावर ओव्हरकम करू शकतो. माझा जो पायाचा जो त्रास आहे, जो सायटिक पेनचा त्रास आहे, तर त्याच्यासाठी मी सध्या काय-काय गोष्टी करते, तर त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सध्या दिवसाची सुरुवात आहे जी मी ती करते की ड्रायफ्रुट्सने आणि ड्रायफ्रुट्सचं पण एक प्रमाण आहे खाण्याचं. तर बदाम जे आहे ते दिवसातून आपण 4 बदाम फक्त अशा प्रकारे भिजवलेले आणि सोललेले बदाम खायचे. त्यानंतर अक्रोडचं फक्त एकच अक्रोड आपण रोज खायचा. त्यानंतर हे जे काळे मनुके तुम्हाला दिसतात तर हे खरंच लेडीजसाठी खूप रामबाण उपाय आहेत. त्याने हिमोग्लोबिन लेवल आपलं मेंटेन राहतं आणि रक्तासंबंधीचे जे पण काही त्रास असतात तर ते आपले ह्याच्याने क्लिअर व्हायला मदत होते. तर म्हणून ड्रायफ्रुट्स रोजच्या रोज अशा प्रकारे भिजवून जर ड्रायफ्रुट्स खाल्ले ना तर ड्रायफ्रुट्समुळे जी हीट आपल्या शरीरामध्ये जमा होते तर ती होत नाही आणि त्यामुळे आपल्या शरीरात हळूहळू चांगले बदल घडायला सुरुवात होते. नेक्स्टची गोष्ट सध्या मी तुम्हाला दाखवते ना, ते ह्या म्हणजे ट्रीटमेंटमुळे किंवा या उपायामुळे मला खरंच खूप आराम पडला. हा अगदी घरगुती उपाय आहे. कोणीही सहज करू शकतं. फक्त नित्य नियम आणि थोडासा वेळ द्यावा लागेल याला आपल्याला. तर हे मी याच्यामध्ये बारीक करते तो आहे भीमसेनी कापूर. तर आयुर्वेदात तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घरगुती गोष्टी अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या किचनमध्येच अवेलेबल असतात आणि त्याच्याने आपले बरेचसे आजार बरे होऊ शकतात. तर 2 ते 3 वड्या मी घेतल्यात भीमसेन कापूरच्या आणि बादलीमध्ये ना थोडंसं कडक असं गरम पाणी घेतलंय आणि त्यामध्ये हा कापूर आता मिक्स करते. तर ह्याने मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये पाय शेकवणार आहे. तर यामध्ये फक्त कापूर नाही आणखीही 2-3 गोष्टी आहेत तर त्या पण मी तुम्हाला सांगते. तर बघा ह्याच्यामध्ये मी आता घेते तो म्हणजे लिंबू. अर्धा लिंबू जवळपास घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये पिळायचा आहे आणि त्यानंतर जे खडा मीठ असतं, तर ते मीठ आपण घ्यायचंय. तर हे सगळं छान असं कडक गरम पाण्यात मिक्स करायचंय आणि ह्यामध्ये पाय बुडवून आपल्याला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं शेक घ्यायचा आहे. तुम्हाला माहिती असतील की आपल्या पायामध्येच आपल्या पायापासून डोक्यापर्यंतच्या सर्व नसा कनेक्टेड असतात. तुम्ही अशा प्रकारे जेव्हा पायांना शेक घेता ना, तर त्या सगळ्या नसा ॲक्टिव्हेट होतात आणि जिथे पण काही दबल्या असतील नसा किंवा ब्लॉक्स झाले असतील, की ते ओपन व्हायला ना खूप मदत होते ह्याच्याने. आणि खरंच खूप छान वाटतं. ज्यांना झोप येत नसेल, झोपेचा त्रास असेल, तर त्यांनी सुद्धा हा उपाय आहे ना झोपण्याच्या आधी तुम्ही करून बघा. बघा पायांना इतकं शांत वाटतं ना, की ते जे म्हणजे जी तो शांतपणा आहे ना, तो पूर्ण असा डोक्यापर्यंत जातो आणि हे करता-करता तुम्ही बाकीची इतर जी कामं आहेत, काही मोबाईलवर तुम्हाला मेसेज करायचे असतील, काही वाचन करायचं असेल, पुस्तकं वाचायची असतील, टीव्ही बघायचं असेल, तर असं करता-करता फक्त 10 मिनिटं काढा आणि अशा प्रकारे शेक घ्या. बघा खूप 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 फरक पडतो. मी तरी 2 ते 3 दिवसापासूनच हे करते. आधी पण मी करायची, पण मधल्या पिरियडमध्ये मी या गोष्टी विसरलेली आणि पुन्हा आता मी हे चालू केलंय. ते यामुळे पायाचं जे दुखणं होतं ना, ते बऱ्यापैकी कमी झालंय. त्यानंतर दुसरं म्हणजे की तुम्हाला शेकवण्याची जी पिशवी असते, तर त्या पिशवीने सुद्धा तुम्ही पाय तुमचा दुखत असेल ना, तर त्याने शेक घेत जा. त्याने सुद्धा खूप जे आपलं नसेचं दुखणं असतं ना, तर त्याने खूप फरक पडतो. तर ह्यामध्ये काय करायचंय पण एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पाय असे शेकून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा पाय बाहेर काढणार ना, तर तेव्हा पाय डायरेक्ट तुम्ही जमिनीवर ठेवू नका. काहीतरी असं कपडा किंवा मॅट असं तुमच्या बादलीच्या खाली असू द्या आणि त्यावरती पाय 5 मिनिटं काढून त्याच्यानंतर तुम्ही पाय जमिनीवर ठेवा. त्यामुळे तुम्ही हा जो उपाय करतायत ना, तर तो पूर्णपणे छान तुमच्या शरीरामध्ये मस्त असा मुरला जातो. नमस्कार. तर कसे आहात तुम्ही सर्व? तर माझी तब्येत सध्या ओके म्हणेन, म्हणजे रिकवर अजून तेवढी काहीच नाहीये पण ओके आहे.
पण सध्या मी जसं तुम्हाला आता सांगितलं एवढ्या सगळ्या गोष्टी, तर ह्याच्यामध्ये अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या मी शूट केल्या नाही आहेत पण मी त्या करते. तर त्या मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे की मी काय काय आणखीन करते. तर हे सायटिका जे पेन आहे ना, तर हे तुम्हाला जसं मी म्हटलं की पायाच्या टाचेपासून आपल्या मणक्यापर्यंत एक मोठी नस जॉईंट असते आणि जेव्हा मणक्यांचे काही त्रास व्हायला लागतात म्हणजे स्लिप डिस्क किंवा तुमची हाडं ठिसूळ होणं किंवा बऱ्याचशा गोष्टी, तर त्याच्यामुळे त्या नसवरती प्रेशर येत असतं आणि त्याच्यामुळे ती नस पूर्ण आपली दुखत असते. किंवा कधी कधी नस जर दाबली गेली असेल तर त्याच्यामुळे सुद्धा ब्लड सर्क्युलेशन होत नाही आणि त्याच्यामुळे ती नस आपली कंटिन्यू दुखत असते. तर आपल्या शरीरात ज्याही काही गोष्टी होत असतात तर त्याला कारणीभूत हे आपण स्वतःच असतो, कारण आपण आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही. दुसरं म्हणजे आपलं खाणं पिणं. तिसरं म्हणजे तुमचं लाईफस्टाईल रोजचं, तुमचं कसं म्हणजे तुम्ही कसं कधी उठता, कधी झोपता, इवन कसे उठता, कसे झोपता, कसे बसता, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा हे खूप खूप त्याच्यावरती ते इम्पॅक्ट करत असतं सगळं. तर सुरुवात तर तिथूनच होते. आपलं पोश्चर, मला जसं डॉक्टरांनी त्यावेळी सजेस्ट केलं होतं की तुम्ही स्ट्रेट बसलं पाहिजे. तुम्ही तुमच्या शरीराला सवय लावली पाहिजे की आपण स्ट्रेटच बसायचे. कुठेही तुम्ही चेअरवर बसा. आता मी जेव्हा स्वामींचं, माझा हा त्रास ह्याच्यामुळेच वाढला वाचनामुळे, कारण कंटिन्यू वाचनामध्ये 1-1 तास वगैरे जेव्हा बसतो तेव्हा आपण मांडी घालून बसतो पूर्णपणे आणि बॅकला सपोर्ट घेत नाही. मग त्याच्यामुळे एवढं कंटिन्यू 1-1.5 तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ आपण कंटिन्यू असं स्ट्रेट बसत नाही. मग आपण असं पोक काढून बसतो आणि त्याच्यामुळे मग तो आपला जो एक स्ट्रक्चर असतो ना स्पाईनचा, तो पूर्ण खराब होत जातो हळूहळू. आणि या सगळ्या गोष्टी एकदम पटकन होत नाही, त्या हळूहळूच होतात आणि मग त्याचा शेवटी असा विपरीत परिणाम आपल्याला भोगायला लागतो. तर त्याच्यामुळे बसताना आपलं पोश्चर सरळ असणं खूप गरजेचं आहे. झोपताना सुद्धा तुम्ही कसं झोपता, कोणी उलटं झोपतं, कोणी सुलटं झोपतं, कुठल्याही अवयवावरती बघा, तुम्हाला सकाळी कधी कधी आपल्याला एखादा हात चमकलेला वाटतो, पायाला चमक आलेली वाटते, तर आपण जे पोश्चर रात्री जे झोपतो ना ते आपलं प्रॉपर असलं पाहिजे. ज्यांना पण सायटिका पेनचा त्रास आहे तर तुम्ही बसताना कधीही तुमच्या इथे म्हणजे स्पाईनच्या इथे जो आपला कमरेचा भाग आहे तिथे नेहमी सपोर्ट घेऊन बसा. जर तुम्ही जास्त वेळ तुम्हाला बसायचं असेल, 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्हाला बसायचं असेल, तर नेहमी अशी जी आपली जी उशी येते ना, त्या उशीचा नेहमी असं इथे बॅक साईडला असं सपोर्ट घ्यायचं आणि सपोर्ट घेऊन बसायचं, जेणेकरून तुमच्या पाठीवरती पूर्ण प्रेशर येत नाही आणि तुम्ही स्ट्रेट बसू शकता. त्यानंतर तुम्ही खूप जास्त वेळ उभं राहायचं नाहीये. ज्यांना खूप जास्त पेन होते मी त्यांच्यासाठी सांगते, खूप जास्त वेळ उभं राहायचं नाहीये. म्हणजे 10 मिनिटापेक्षा जास्त तुम्हाला उभं राहायचं नाहीये, 10 मिनिटापेक्षा जास्त तुम्हाला कंटिन्यू बसायचं नाहीये. जर तुम्ही उभे असाल तर थोडंसं बसत जा, तर तुम्ही बसले असाल तर थोडंसं तुम्हाला उठावं लागेल. तर हो, हे सगळं करावंच लागेल आपल्याला जर त्रास होत असेल तर. म्हणजे त्रास खूप जास्त पुढे वाढू नये याच्यासाठी. आणि तुम्ही डायरेक्ट खाली बेंड नाही व्हायचे पाठीच्या त्रासामुळे. डायरेक्ट जेव्हा तुम्ही बेंड होता तेव्हा ती जी नस असते ती पूर्ण आपल्या पायापासून मणक्यापर्यंत जॉईंट झालेली असते. पुढे जेव्हा आपण असं बेंड होतो तेव्हा ती जास्त ताणली जाते आणि त्याच्यामुळे पेन आणखीन जास्त वाढू शकतं. तर शक्यतो जर तुम्ही एक्सरसाइज सुद्धा करत असाल तुम्हाला म्हणजे त्याच्यासाठी, तर तुम्ही पुढे वाकण्याचे असे एक्सरसाइज त्याच्यामध्ये करू नका ज्यांनाही सायटिक पेनचा त्रास होतोय. त्याच्यानंतर याच्यामध्ये योगाचे 2-3 प्रकार आहेत की ज्याच्याने आपल्या या पेनला खूप रिलीफ मिळतं. तुम्ही यूट्यूबवर सुद्धा सर्च करा, तुम्हाला एकदम इझिली मिळतील की योगाचे काय काय प्रकार आहेत. सध्या मला डॉक्टरांनी ॲक्च्युली काहीच एक्सरसाइज करायला सांगितलं नाही आहे पाठीच्या त्रासामुळे, तर त्याच्यामुळे मी योगाचे जे 2-3 प्रकार आहेत ते तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये वगैरे दाखवेन की या पेनवरती आपण काय 2-3 प्रकार केले की आपल्याला बऱ्यापैकी रिलीफ मिळतो. तर मी सध्या अजून ते केले नाही आहेत आणि मला त्याचा अजून अनुभवही नाही आहे, त्याच्यामुळे मी ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं. ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी करते म्हणजे खाण्याच्या बाबतीत, खाणं सगळ्यात मेन गोष्ट आपल्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी ते म्हणजे की बाहेरचं खरंच अवॉइडच करा. तुम्हाला जेही खाण्याची इच्छा होते तुम्ही घरी बनवा. घरी तुम्ही जेही खाल, काही जे बनवाल ना, तर ते तुमच्यासाठी हेल्दीच असेल. तर त्याच्यामुळे खाण्याचं प्रमाण. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आपण लेडीज सगळ्यात मोठी चूक करतो ती म्हणजे आपण सगळ्यांना सगळं द्यायच्या भानगडीत असतो पण स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. म्हणजे ड्रायफ्रुट्स म्हणा, दूध म्हणा, की ज्या गोष्टी खरंच आपल्या शरीरासाठी, जसं
औषध आपण खातो ना, तर तसं औषधांसारखंच ते आपल्या शरीरावर काम करत असतं, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी काढताय, मुलांसाठी काढताय, मिस्टरांसाठी, घरातल्यांसाठी जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी काढता ना, तर जसं मी तुम्हाला दाखवलं की प्रत्येकाचे वाटे जसे करतो ना, तसं स्वतःचा एक वाटा तिथे काढून ठेवत जा. बघा, तुम्ही हेल्दी असाल, तुम्ही व्यवस्थित असाल, तर तुम्ही घर चांगल्या प्रकारे सांभाळू शकता. तर तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या म्हणजे मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्रास खूप सहन करावा लागतो. आणि खाण्याच्या बाबतीत जसं मी तुम्हाला सांगते आता की हेल्दी ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा, मग तुम्ही मुलांना त्या गोष्टी देऊ शकता. तर तसंच ड्रायफ्रुट्स म्हणा किंवा नाश्ता सकाळी वेळेवर करणं महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच ताई मला विचारतात की ताई तू काय करतेस, तू पूजा करतेस, पूजेला कधी कधी उशीर होतो, मग नाश्ता करतेस की नाही करतेस. पूजेला कितीही उशीर झाला किंवा काही झालं तरी तुमचा जो नाश्त्याचा वेळ आहे त्यावेळी तुम्ही नाश्ता करा. असं काही नाहीये की आधी पोटोबा मग विटोबा, ज्यांना बोलायचंय त्यांना बोलू द्या, पण आपली हेल्थ खूप महत्त्वाची आहे. बघा, तुम्ही मेंटली तुम्ही व्यवस्थित स्ट्रॉंग असाल, फिट असाल, तर तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूजापाठ म्हणा, आपलं रोजचं काम म्हणा, तुमचं घर म्हणा. आता बघा, माझ्या पायाचा असा प्रॉब्लेम झालाय तर मग मला बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी करता जमत नाहीयेत. तर मग तसं होण्यापेक्षा ह्या काही गोष्टी जर केल्या, वेळेवर नाश्ता केला, त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी केल्या, तर काहीही फरक पडत नाही. देव आपल्याला असं काहीही म्हणत नाही की तू खा किंवा खाऊ नकोस त्याच्यानंतर पूजा कर. तुम्ही किती मनापासून पूजा करताय, किती भक्तिभावाने पूजा करताय, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे सगळे नियम पाळणं सोडून द्या, मी तर म्हणेन. असे तरी आपण किती सारे नियम तोडत असतो, तर हे जे चांगले नियम आहेत ते का म्हणजे आपण म्हणजे जे वाईट नियम आहेत आपल्यासाठी तर ते का आपण फॉलो करत बसायचे. तर मला तरी वाटतं की तुमच्या हेल्थसाठी तुमची पूजा जर पहाटे लवकर होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण ज्या ताईंना उशीर होतो, जसं माझं सकाळी सगळं डब्याचं म्हणजे असतं, त्याच्यानंतर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्यानंतर मी सगळं आवरून मग मी पूजा करते. तर म्हणून मी सकाळी नाश्ता करून घेते आणि नंतर मी पूजा करते. स्वामींना त्याच्यासाठी मी माफीही मागते की बाबा खरंच माझ्याकडून ही चूक होत असेल तर मला माफ करा. पण मला तरी असं वाटतं की ह्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमच्या हेल्थला, तुमच्या शरीराला इम्पॉर्टन्स देणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या शरीरात ताकद असेल तरच तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. त्यानंतर खाण्याचं दाखवलं, त्यानंतर मी काय काय करते, थोड्या थोड्या गोष्टी दाखवल्या, सगळ्याच ॲट अ टाइम सगळ्या शेअर नाही करता येणार. तर भाजीपाल्याचा तुम्ही यूट्यूबला सर्च करा की हाडांच्या रिलेटेड किंवा या गोष्टींच्या रिलेटेड काय काय खाल्लं गेलं पाहिजे. आता यूट्यूबवर काय मिळत नाही मला सांगा, सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. फक्त तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये अभ्यास केलात ना तर तुम्हाला सगळं कळेल. याच्यामध्ये आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला नक्की पुढे पुढे जसं जसं एक एक गोष्टी करत जाईन तशा तशा शेअर करेन. तर त्यानंतर प्रॉपर तुम्ही झोप घेतली पाहिजे, त्यासाठी तुम्ही वेळेवर झोपलं पाहिजे आणि वेळेवर सकाळी उठलं पाहिजे. एक्सरसाइज रेग्युलर केली पाहिजे, उन्हामध्ये गेलं पाहिजे. ऊन म्हणजे सूर्यप्रकाश ही अशी गोष्ट आहे की नॅचरली आणि फुकटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी देत असतं. आपलं शरीर ज्या पण काही गोष्टी होतात ना त्या आपलं शरीर आपोआप रिपेअर करत असतं. औषधांची सुद्धा खरं खरं कधी गरज पडत नाही, पण आपण त्याला तेवढा वेळच देत नाही. आपण त्या इतक्या लेवलपर्यंत ती गोष्ट पोहोचवतो ना की शेवटी आपल्याला औषधांचाच म्हणजे आधार घ्यावा लागतो. पण तसं नाही आहे खरं तर. 2-3 एखादी गोष्ट झाली तर 2-3 दिवस जर तुम्ही व्यवस्थित खाणं पिणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या ना तर बघा शरीर आपोआप रिपेअर होतं. त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त फरक पडला तो म्हणजे की जे मी तुम्हाला दाखवलं की बादलीमध्ये जे मी पाणी घेऊन पाय शेकवते ना तर त्याने 2-3 दिवसांपासूनच मी ही गोष्ट करते, पण मला खूप खूप फरक पडला त्याच्याने. आणि जे तेल मी लावते मालिशचं तर त्याच्याने मला फरक पडला. तर तेल मी जे मालिश करते ते दाखवलं तुम्हाला. तर हे तेल आहे स्ट्रॉंग सुप्रीमो मालिश तेल. तर हे इथे आमच्या इथे खाली कोळशेवाडीत मिळतं. आता तुमच्या इथे कुठे मिळत असेल तर तुम्ही विचारा, मला ह्याची लिंक वगैरे ऑनलाईन माहीत नाही आहे. मी जे लावते ते मी दाखवते आणि ह्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. गुलतरिया तेल आहे, याच्यामध्ये पेपरमिंट तेल आहे, निलगिरी तेल आहे, अजवाईनचं फूल आहे, कापूर आहे, बिग इलायची म्हणजे मोठी इलायची, गुगल आणि तीळ तेल. म्हणजे संपूर्ण हे असं आयुर्वेदिक तेल आहे. तुम्हाला तुमच्या इथे मिळालं तर तुम्ही नक्की घ्या. सुप्रीमो मालिश तेल मी इथे साईडला स्क्रीनला पण लावते हे.
तर हे तुम्हाला मिळालं तर घ्या. चांगलं तेल आहे, असं नाही की फक्त नसेसाठीच. पायाचं वगैरे गुडघ्याचे जे पण काही दुखणी असतील, तुम्हाला माहिती रात्री झोपताना ते तेलाने नेहमी पायांना मालिश करायची. त्याच्याने झोपही शांत लागते आपल्याला आणि जे पण काही प्रॉब्लेम्स असतील हाडांच्या रिलेटेड वगैरे तर ते पण कमी व्हायला मदत होते. तर सध्या मी तुम्हाला अपडेट सांगते की सध्या माझं जे पेन आहे ते अजूनही दुखतंय, पण बऱ्याचशा प्रमाणात थोडंसं कमी वाटतंय मला. ते जे मी माझं लाईफस्टाईल थोडंसं चेंज करते त्याच्यानुसार, त्याच्यामुळे थोडासा फरक पडतोय. तर आता मी डॉक्टरकडे दाखवलं. डॉक्टरांनी मला एका आठवड्याच्या मेडिसिन्स दिल्या होत्या, प्रिस्क्राईब केल्या होत्या. त्या मेडिसिन मी घेतल्या, त्याच्यामुळे मला पाठीला बऱ्यापैकी आराम पडलाय. आता माझं नेक्स्ट आहे ते म्हणजे डॉक्टर मला फिजिओथेरपी सांगणार आहेत, तर ते पण मी एकदा जाऊन चेक करणार आहे. पण त्याचसोबत मी योगासुद्धा चालू करणार आहे. पहिले फिजिओथेरपिस्ट काय बोलतात की काय व्यायाम केले पाहिजेत काय नाही, तर ते पहिले मी विचारणार. त्यानंतर मी योगा क्लासेस लावणार आहे. योगा मला थोडंफार येतं, पण तरीही प्रॉपर क्लास लावणार आणि त्यानंतर योगाचं सुरू करणार आहे, योगाचे एक्सरसाइज करण्यासाठी. त्यानंतर मग माझं असं म्हणजे माझ्या डोक्यात आहे की याच्यावर आयुर्वेदिक सुद्धा उपचार करावे. कारण कसं आहे ना, आयुर्वेदावर माझा तरी स्वतःचा खूप विश्वास आहे आणि माझ्या शरीराला आयुर्वेदिक औषधं जास्त सूट करतात ॲलोपॅथीपेक्षा. तर म्हणून मला असं वाटतं की आयुर्वेदिक करावं, म्हणजे आजार मुळापासून बरा होईल. हळूहळू बरा होईल, पण मुळापासून बरा होईल. तर म्हणून असा माझ्या डोक्यात विचार चालू आहे. तर आयुर्वेदिक सुद्धा मी जिथे जाईन तर मला कसा फरक पडेल किंवा काय, तर ती पण जर्नी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. मी हे सगळं तुमच्यासोबत काय शेअर करते, कारण मला असं वाटतं मागे जेव्हा व्हिडिओ पोस्ट केला होता तेव्हा बऱ्याचशा ताईंनी वगैरे कमेंट्स केल्या होत्या की ताई मलाही असाच त्रास होतोय, माझ्याही ह्यांना माझ्या नातेवाईकांना म्हणजे बऱ्याच जणांना असे त्रास होत आहेत, तर काय एक्झॅक्टली करायला ह्याच्यावरती पाहिजे. तर पहिली गोष्ट तर मी सांगेन की तुम्ही तुमचा जो त्रास आहे तो ओळखा, तुम्ही तुमचं शरीर ओळखा, तुम्हाला काय सूट होतं काय नाही. फक्त मी सगळ्या गोष्टी करते म्हणून तुम्ही त्या केल्या पाहिजे असं नाहीये. तुमच्या शरीराला काय सूट होतं काय नाही हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ देणं पहिली गोष्ट तर खूप महत्त्वाची आहे. मला माहिती आहे दिवसभर घरातले खूप सारे काम खूप साऱ्या जबाबदाऱ्या आपल्यावर असतात, पण मला सांगा जर तुम्ही हेल्थ वाईज तुम्ही फिट नसाल, ठीक नसाल, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळू शकता का. तर म्हणून थोडासा वेळ द्या स्वतःला आणि आपण छान हेल्दी राहूया. मस्त हेल्दी राहिलात फिट राहिलात तर म्हणजे सगळ्या गोष्टी प्रॉपर व्यवस्थित होतात. तर आत्तापर्यंत जे माझे हे सगळे उपचार आणि उपाय सगळे चालू आहेत, अजून पुढे मी काय काय ह्याच्यामध्ये करेन पायासाठी वगैरे तर ते पण मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर तुम्हाला आजची जी इन्फॉर्मेशन सांगितली ती कशी वाटली, आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.